बब्बू गुड मॉर्निंग गाईज. माझी सकाळ झाली आहे 8:30 वाजता. आता मी चाललो आजी आजोबाला उठवायला. डेंजर. यो काठी घेऊन आला आता सगळ्यांना मारेल. डेंजर आहे यो. याला घाबरून राहायला लागतो. लक्ष नसेल ना चटाचट देतो. मॉर्निंग रुटीन. अरे बाबू डोका टेकायचा. मम्माचा ये ये ये. तुझ्या म्हणजे मी तुझ्या पाया पडू. मग तू मोरा म्हातारा ना. अगं बाई अहो थांबा ना, त्याला पडू तर द्या तुम्ही. तुझ्या बाप्पा बाबूच्या पप्पाच्या सगळ्या बनायला इकडे आणल्या. या बघा. आणि स्वतः घालायला बोलतो. तिकडे नाही सुपली नाही सुपली. इथं झाड झाड तो काय मागतो सुपली करायला. बाबू त्याला कोण नंतर घेऊ आपण. पहिले झाडू मार. काय पाहिजे. सुपली करायला जायला पडेल बघ. काढून दे त्याला. काय पाहिजे. आ धर. छान. कचरा भर सगळा. मार पटकन. आंघोळ केलाय ना याची बघा. तेवढा हुशार आहे ना, लगेच करते. गुड मॉर्निंग गाईज. सकाळी सकाळी बोलाल तुम्ही तयार होऊन कुठे चालले. तर मी आता माझ्या मनावर घेतलं आहे का राशन कार्ड सगळे डॉक्युमेंट्स रेडी करून ठेवायचे. कारण का पुढे जाऊन लागले तेव्हा नाही विहीर खोणायच्या अगोदरच सगळे डॉक्युमेंट्स रेडी करून ठेवायचे. म्हणून आता राशन कार्ड काढायला जायचं आहे खर्डीला आमच्या. तो करून घेते. नंतर जरा मेडिकलला बसते. मग खर्डीला आला ना का सगळ्यात डेंजर गोष्ट म्हणजे हा फाटक आहे. थांबा तुम्हाला दाखवते. टायमावर येऊन सुद्धा टाईम होतो का आता ह्या फाटकामुळं. अर्धा तास कधी कधी एक तास बंद असतो. आता आम्हाला 15 मिनटं झाली इथे येऊन, अजून फाटक खोलला नाही. हा मेन कारण आहे आम्ही बाहेर जायचा राहायला. बरोबर ना. हा माझ्या बारक्या काकांचं दुकान आहे. इथे ऑइल ठेवलेत. आणि कोणाला जर इन्व्हर्टर पाहिजे असेल तर प्लीज DM मी. हे हा आमचं इन्व्हर्टरचं दुकान आहे. इथे सगळा होलसेल भावामध्ये म्हणजे चांगला भाव भेटतो बाकीच्यापेक्षा. आणि फिटिंग बिटिंग पण ती तुमची असते, पण मग माणूस आम्ही प्रोव्हाइड करू शकतो. टायर 4 व्हीलरचे टायर, 2 व्हीलरचे टायर, सगळे टायर्स पण अवेलेबल आहेत आपल्याकडे. ऑल टाईप्स ऑफ बॅटरी अवेलेबल आहेत. सगळ्या गाडीच्या बॅटरी अवेलेबल आहेत. आणि नियर टू खर्डी ग्रामपंचायतपासून एकदम जवळ येतो. तिथेच आमचं गॅरेज पण आहे. तिथे पण जर कोणाची 2 व्हीलर जर रिपेअर करायची असेल तर ती पण चांगल्या याच्यात आणि चांगल्या क्वालिटीचे प्रोडक्ट यूज करून ते होतात. आणि हे बघा तिथूनच असा खूप या रस्ता आहे वरती जायला. आणि मामी लगेच निघालो तर हो बघा. पोर काय पिताय. काय पिताय. ऊसाचा रस पिताय. आवडला तुला. संपला. संपला. देऊ अजून. देऊ आई. टाका ऊसाचा रस अजून. नीट पकड. आता माझ्या बाबूला परत 3रा ग्लास. पप्पाला पिऊ दे. दे त्याला. पटकन. सांडवशील. 3रा ग्लास. आई घ्या ना तुम्हाला तो.
नाही मला झाला. मेडिकल नको नको बाबांना दे. आणि इथे रॅली काढलेली हर्ष सदगीर म्हणून आहे. त्यांचा डबल केसरी कुस्तीमध्ये पहिला नंबर आला. म्हणजे तो सतत 2 वर्ष जिंकत होता. त्यांना ह्यांनी हरवलं. आणि ही बघा किती छान रॅली काढले. खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे की आपल्या शहापूरमधली मुलं पण कुस्ती या क्षेत्रात पुढे जात आहेत. आणि मग नंतर तुम्हाला त्यांना दाखवते हर्ष सदगीर म्हणून. हे बघा कशी भव्य रॅली. आणि ती चांदीची गदा त्यांना बक्षीस म्हणून भेटली असेल ती त्यांनी घेऊन चाललेत बघा. कीप इट अप. माफ कर आता उपवास सोडते, भूक लागले. बरोबर ना बाबा? देव बोलत नाही का उपवास पकड, पण मनातून श्रद्धा असते. पण काय करायचं आता, भूक लागले. संध्याकाळ झाली, जेवायचा टाइम आहे. आमचं मंचुरियन गोड मानून घे देवा. बरोबर ना? महाप्रसाद खाते. शिऱ्याचा महाप्रसाद असतो तो मंचुरियनचा कशाला नको. बाबा मी आणि अंशू आमचं चाललोय बाबांना मोबाईल घ्यायला. आत्ता जर बाबाही फोडलं तर आता काय मी घेणार नाही. ही 1 वर्षात 3ऱ्या मोबाईलची वारी येईल. त्यांचा मोबाईल आवडलेला पण तो बोलतो, मी बोलले 2च महिने झाला माझ्या पोराने मोबाईल फोडला. तो बोलतो फोल्डिंगचा घेऊ नको, तो डायरेक्ट तोडून टाकल. मग दुसरा घेतला साधा ITL. आता नवीन मोबाईल घेतलाय बाबांना. बाबा पुष्का तोंडावर तर हसून दिसत कुठं. आता हा मोबाईल पोराकडे द्यायचा. जे भात डाळ मशरूम